नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या करंट अफेअर्स पाहणार आहेत. पहा म्हणजे चालू घडामोडी. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, नुकतेच लॉन्च केलेलं पोलारिस डॉन मिशन हे कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर स्पेस एक्स. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित मित्रांनो स्पेस एक्सशी संबंधित आहे. आणि मित्रांनो ही जी काही संस्था आहे स्पेस एक्स, तर ही एलॉन मस्कने स्थापन केलेली. पहा सीओ सुद्धा एलॉन मस्क आहेत आणि स्थापना झालेली बघा 14 मार्च 2002ला. मुख्यालय बघा कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्समध्ये याचं मुख्यालय स्थित आहे. या ठिकाणी महत्त्वाची माहिती जर पाहिली तर एलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्सची पोलारिस डॉन मिशन 2024मध्ये प्रक्षेपित करण्यात आली. पोलारिस डॉन मिशनमध्ये 4 अंतराळवीर पृथ्वीपासून सुमारे 700 किलोमीटर अंतराळामध्ये स्पेस वॉकसाठी गेलेत बघा. आणि जगामधील पहिला खाजगी स्पेस वॉक असणारे या मोहिमेमधून कॅप्सूल स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून बघा प्रक्षेपित करण्यात येणार आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि ड्रॅगन कॅप्सूल अशा उंचीवर पोहोचण्याचा त्या ठिकाणी आपलं जे काय अपोलो कार्यक्रमानंतर कोणीसुद्धा गेलं नाही बघा. असं मिशन बघा एलॉन मस्क यांनी केलेलं आहे बघा. या ठिकाणी बघा 2 अंतराळवीर प्रथम खाजगी बाह्यवाहन क्रियाकलाप करणार आहेत बघा. लक्षात ठेवायचं म्हणजे स्पेस वॉक करणारे. या दरम्यान स्पेस एक्सचा विकसित केलेला EVA सूटसुद्धा या ठिकाणी परिधान केला, म्हणजे तो घालून या ठिकाणी स्पेस वॉक होणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणता देश हा लवकरच सोशल मीडिया वापरासाठी किमान वय लागू करणार आहे? तर ऑस्ट्रेलिया. मित्रांनो लक्षात ठेवायचं, ऑस्ट्रेलिया हा लागू करणारे पंतप्रधान तिथलचे बघा अँथनी अल्बानीज यांनी जाहीर केलं आहे की फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी किमान वयोमर्यादा 14 ते 16 वर्षाची या ठिकाणी असणारे बघा. मुलांना डिजिटल उपकरणापासून दूर ठेवण्यात आणि खेळाच्या मैदानामध्ये परत आणण्यासाठी बघा हा त्यांनी उद्देश साध्य केलेला आहे. पंतप्रधान कोण आहेत? तर त्या देशाचे अँथनी अल्बानीज आहेत. राजधानी बघा कोण आहे? बघा कैनबरा. लक्षात ठेवायची आपली दिल्ली आहे तशी ऑस्ट्रेलियाची काय बघा कॅनबरा आहे. चलन पोलीस भरतीला विचारलं जातं तर ऑस्ट्रेलियन डॉलर मित्रांनो त्या ठिकाणामधलं चलन आहे. कोणत्या देशाने अलीकडेच 79व्या आमसभेच्या अधिवेशनामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य देश म्हणून जागा घेतली आहे? तर पॅलेस्टाईन याचं करेक्ट आन्सर मित्रांनो. लक्षात ठेवायचं पॅलेस्टाईन. जागतिक ओझोन दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 16 सप्टेंबरला मित्रांनो जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. कधी? 16 सप्टेंबरला. लक्षात ठेवा मित्रांनो. 1994मध्ये बघा संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबरला ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला आहे. 7 सप्टेंबरला मित्रांनो असतो राष्ट्रीय पोषण आठवडा. 2 सप्टेंबरला असतो बघा जागतिक नारळ दिवस. 4 सप्टेंबरला असतो बघा राष्ट्रीय वन्यजीव दिवस. 5 सप्टेंबरला असतो मित्रांनो शिक्षक दिवस. 8 सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. 10 सप्टेंबरला जागतिक प्रथमोपचार दिवस असतो मित्रांनो. परत 11 सप्टेंबरला राष्ट्रीय वन शहीद दिवस असतो. 14 सप्टेंबरला हिंदी दिवस असतो. 15 सप्टेंबरला अभियंता दिवस असतो आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सुद्धा असतो. 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस असतो. 18 सप्टेंबरला जागतिक बांबू दिवस असतो. 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस तसेच जागतिक अल्झायमर दिवस सुद्धा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, 22 सप्टेंबरला जागतिक गेंडा दिवस तसेच जागतिक नदी दिवस हा सुद्धा असतो बघा. 26 सप्टेंबरला जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस तसेच जागतिक सागरी दिवस सुद्धा साजरा केला जातो. 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस असतो. 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस असतो बघा. आणि 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिवस असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो, मतदारांना सर्व स्तरावर न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर मेक्सिको हा देश आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं मेक्सिको हा देश आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 ही कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी मित्रांनो ही आयोजित केली जाणार आहे. कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी. 14वा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. ग्लोबल साऊथ समिटची 3री आवृत्ती मित्रांनो ही सुद्धा भारतामध्ये. 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी. 27वी राष्ट्रीय परिषद बघा ई-गव्हर्नन्स 2024 ही मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पहिली जॉईंट कमांड्स परिषद लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी. 19व्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरम याचं आयोजन बघा सौदी अरेबिया या ठिकाणी करण्यात येणार आहे. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी. ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट 2024 हैदराबाद या ठिकाणी. भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबिया या ठिकाणी. त्याच्यानंतर अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024
ही दिल्ली या ठिकाणी आपल्याला आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, टिंबटिंबचे विजयापुरम असं नामकरण करण्यात आलं आहे. तर पोर्ट ब्लेअरचं मित्रांनो या ठिकाणी बघा विजयपुरम असं नामकरण करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं पोर्ट ब्लेअरचं. तर पातालपानी स्टेशनचं नवीन नाव काय बघा, तांड्या भील स्टेशन. फेसबुक कंपनी कोणाची, मेटाची बघा. मोटेरा स्टेडियमचं नाव बघा नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आलं आहे. इकाना स्टेडियमचं जे काय नाव आहे बघा अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम. चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बघा शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. आगरतळा विमानतळाचं नाव आहे बघा महाराजा वीर विक्रम विमानतळ. अयोध्येमधील विमानतळाचं नाव काय बघा महर्षी वाल्मिकी विमानतळ. रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव बघा उदयगिरी. लक्षात ठेवायचं आहे रत्नागिरी रोड रेल्वे स्टेशनचं नाव. अयोध्या रेल्वे जंक्शनचं नाव बघा अयोध्या धाम जंक्शन असं ठेवण्यात आलं आहे. मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बघा नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं ठेवण्यात आलं आहे बघा. अहमदनगरचं नामकरण बघा अहिल्यानगर असं करण्यात आलं आहे. पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयापुरम असं करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या पॅराऑलिम्पिकनला निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय PWD आयकॉन म्हणून घोषित केला आहे? त्याचं बरोबर उत्तर बघा शीतल देवी आणि राकेश कुमार याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, DRDOने आणि भारतीय नौदलाने व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची यशस्वी उड्डाण चाचणी कुठे केली आहे? तर ही ओडिसा या ठिकाणी मित्रांनो केलेली आहे. इकडं ओडिसा राज्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4थ्या टप्प्याचा कालावधी किती आहे? तर 5 वर्ष इतका आहे मित्रांनो. किती? 5 वर्ष. त्याचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर भारत सरकारने 25 डिसेंबर 2000 रोजी आपल्या गरिबी निवारण धोरणाचा एक भाग म्हणून पात्र ग्रामीण वस्तीला सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्यासाठी बघा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही चालू केली होती बघा. लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामुळे भरपूर फायदा होत चाललेला आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेमध्ये किती वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना समाविष्ट करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे? तर 70 वर्ष याचं करेक्ट आन्सर आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा प्रारंभ 23 सप्टेंबर 2018ला झाला होता बघा. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, देशामधील हवामान अंदाजे आणि अधिक अचूक करण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या मोहिमेला मान्यता दिली आहे? तर मिशन मौसम याचं करेक्ट आन्सर बघा. कोणत्या मोहिमेला मान्यता दिली? मिशन मौसमला मान्यता दिली आहे. 2024चा विजेता संघ कोणता राहिलेला आहे? KKR. त्याला आपण म्हणतो बघा कोलकाता नाईट रायडर्स. IPL 2024चा उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे? तर सनरायझर्स हैदराबाद. याला आपण म्हणतो बघा SRH. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या देशामधील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडला? तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा मित्रांनो सोन्याचा डोंगर सापडलेला आहे. देशामधील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे? तर रायगडमध्ये उभारण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मे 2024मध्ये प्रतिष्ठित शिवा पुरस्कार हा कोणी जिंकलेला आहे? तर श्रीनिवास R कुलकर्णीने मित्रांनो हा पुरस्कार जिंकलेला आहे. AFC वुमन आशियन कप 2026चं जे काय आयोजन आहे ते कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये मित्रांनो हे करण्यात येणार आहे. कासवांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी जागतिक कासव दिन हा कधी पाळला जातो? तर 23 मेला मित्रांनो हा पाळला जातो. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी पहिला कायदा कोणी स्वीकारला? तर युरोपियन युनियनने बघा स्वीकारलेला आहे. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024च्या ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शाहिद आफ्रिदीची निवड करण्यात आलेली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारताच्या सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर T12 स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? तर यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आशिया वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी कोण भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली आहे? तर दीपा कर्माकर याचं करेक्ट आन्सर आहे बघा दीपा कर्माकर. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2024चं विजेतेपद कोणत्या देशाच्या वांग झी हिने पटकवलं? तर बघा चीन या देशाची बघा ती वांग झी हिने. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूने नुकतेच कोणत्या स्पर्धेचं उपविजेतेपद पटकवलं? तर मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं या ठिकाणी पटकवलेलं आहे. अलीकडेच कोणत्या संघटनेने लेट्स मूव्ह इंडिया मोहीम लॉन्च केली आहे? तर IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने बघा याचं करेक्ट आन्सर आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षेवर 4थी आंतरराष्ट्रीय परिषद
2024चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर व्हिएन्ना याचं करेक्ट आन्सर आहे बघा. प्रत्येक वर्षी जागतिक थायरॉइड दिन हा कधी साजरा केला जातो? तर 25 मेला मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आणि 2024ची थीम होती बघा, असंसर्गजन्य रोग. DRDOचे प्रमुख समीर व्ही कामत यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने किती वर्षांनी वाढवलेला आहे? 1 वर्षांनी. पुढचा प्रश्न बघा, गीतानास नौसेदा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? तर लिथुआनिया, लक्षात ठेवायचं आहे, यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेतर्फे प्रगती 2024 या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? मित्रांनो, हे नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघा, अलीकडेच कोणती वस्तू भारताची चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे? तर बघा, स्मार्टफोन, लक्षात ठेवायचे, स्मार्टफोन. भारतीय लष्कराने हायड्रोजन इंजिन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिक चाचणीसाठी कोणत्या कंपनीबरोबर करार केलेला आहे? तर इंडियन ऑइल याचं करेक्ट आन्सर आहे बघा, इंडियन ऑइल. नुकतेच कोणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कमांडंट पदाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर गुरुचरण सिंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली किती धावांसह प्रथम स्थानावर आहे? तर 4037 धावांसह प्रथम क्रमांकावर आहे. भारत सरकारच्या कोणत्या विभागाने नुकतेच संचारसाथी उपक्रम सुरू केला आहे? तर दूरसंचार विभाग. आशियाई आर्म्स रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकलं? तर डाव्या हाताच्या पॅरा श्रेणीमधील श्रीमत झा यांनी हे जिंकलेलं आहे. कोणत्या देशाच्या अवकाश संस्थेकडून प्री फायर सॅटेलाइट लॉन्च करण्यात आला आहे? तर अमेरिका याचं करेक्ट आन्सर बघा. मिस USA अवॉर्ड 2023 हा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? तर सवाना गौकिविज यांना प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतेच गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी घातली आहे? तर तेलंगणा, लक्षात ठेवायचं आहे, तेलंगणा. UN शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 29 मे. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने जगामधील 1 नंबर खेळाडू असण्याचा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकले आहे? तर रमेश बाबू प्रज्ञानंद, हेचं करेक्ट आन्सर बघा. 72वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर ही नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीमधील 2023-24 मध्ये किती टक्के वाढ झाली? तर 12.22% इतकी वाढ झालेली आहे. भारत हा आशियामधील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरला आहे? तर बघा, तिसरा याचं करेक्ट आन्सर बघा. जागतिक T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणत्या देशाचा संघ हा प्रथम क्रमांकावरती आहे? तर भारत. संरक्षण आणि संशोधन म्हणजेच काय, DRDOने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचं नाव काय आहे? तर रुद्रा M1 आणि रुद्रा M2 हे याचं नाव आहे. विजय खंडोजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे? तर कैमरून या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 77वी जागतिक आरोग्य सभा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर जिनिव्हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. DRDOने हवेमधून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर रुद्र M2, लक्षात ठेवायचं आहे, रुद्र M2. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरामधील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या 100 भारतीय कलाकारांच्या यादीमध्ये प्रथम स्थानावर कोण आहे बघा? तर दीपिका पादुकोण ही प्रथम स्थानावर आहे. अलीकडेच कोण पुन्हा एकदा जगामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे? तर इलॉन मस्क. एकाच मोसमामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि लासे शिखर सर करणारा पहिला व्यक्ती कोण ठरला? तर भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता हा ठरलेला आहे. रिलायन्स भारतामधील पहिल्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कचं बांधकाम कुठे सुरू करणार आहे? तर चेन्नईमध्ये करणार आहे. कोणता देश हा तालिबानला दहशतवादी यादीमधून हटवणार आहे? तर रशिया याचं करेक्ट आन्सर आहे बघा. सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर गौरव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रेड फ्लॅग हा युद्ध सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? तर अमेरिका. अलीकडेच UNO तर्फे मरणोत्तर डेग हमरस्कॉल्ड 2024 पद कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर धनंजय कुमार सिंग याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न बघा, सस्टेनेबिलिटी चॅम्पियन एडिटर चॉईस अवॉर्ड कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे?
तर REC लिमिटेड याचं करेक्ट आन्सर आहे. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 31 मेला मित्रांनो हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, जगातील पहिला आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? तर 31 मेला हा साजरा करण्यात आला आहे बघा. मग मित्रांनो, मग जे काही पुरस्कार आहे त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात. भारतरत्न पुरस्कार 2024 हा कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर व्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंग आणि MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे 2024चा. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 त्याच्यानंतर हा देण्यात आलेला आहे बघा डॉक्टर प्रदीप महाजन यांना. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 हा डॉक्टर रवींद्र शोभणे यांना. ग्रॅमी पुरस्कार 2024 हा शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना देण्यात आलेला आहे बघा. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 हा श्री नारायण जाधव यांना देण्यात आलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 हा महाराष्ट्र. टाइम मॅगझिन 2023 ॲथलेटिक ऑफ द इयर हा लिओनेल मेस्सी. त्याच्यानंतर टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2023चा टेलर स्विफ्टला देण्यात आला आहे बघा. 65वा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे. 66वा महाराष्ट्र केसरी हा सिकंदर शेख. मिस वर्ल्ड 2024 हा क्रिस्टिना पिचकोव्हा. लक्षात ठेवायचं, मिस वर्ल्ड 2024 कोण आहे? क्रिस्टिना पिचकोव्हा आहे. त्याच्यानंतर मिस इंडिया 2024 कोण राहिलं आहे? सिनी शेट्टी. मिस अर्थ इंडिया 2023 प्रियन सेनन ही राहिलेली आहे. वर्ल्ड कप 2023 विजेता देश आहे बघा ऑस्ट्रेलिया. आशिया कप 2023 भारत देश राहिलेला आहे विजेता. यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 हा डॉक्टर यशवंत मनोहर. लता मंगेशकर पुरस्कार 2023 हा सुरेश वाडकर यांना देण्यात आला आहे. राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 धर्मेंद्र देवल. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामधील जो काही नोबेल पुरस्कार आहे 2023चा हा क्लॉडिया गोल्डिन यांना. त्याच्यानंतर शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा नर्गिस मोहम्मदी. वैदिक शास्त्रामधील नोबेल पुरस्कार 2023 हा डॉक्टर कॅटलिन कारिको आणि डॉडू वेसमन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2021 हा वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे बघा. नॉर्मन बॉर्गलॉग पुरस्कार 2023 हा डॉक्टर स्वाती नायक. त्याच्यानंतर ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ग्रीस हा पुरस्कार बघा नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे बघा. तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा PV सिंधू. लक्षात ठेवायचं बघा, PV सिंधूची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशामधील पहिलं उच्च न्यायालय कोणतं बनलेलं आहे? तर सिक्कीम हे बनलेलं आहे. मुथूट पप्पाचन ग्रुपचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शाहरुख खान. केंद्र सरकारने यंदाच्या हंगामामध्ये देशामध्ये किती लाख टन गहू उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे? तर 1050 इतकं याचं करेक्ट आन्सर आहे बघा. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 31 मे रोजी पहिला तंबाखू विरोधी दिवस कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला होता? तर 1988 मध्ये. भारताचा एकूण सोन्याचा साठा किती टनावर गेलेला आहे? तर 822 टनावर गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 2 जून याचं करेक्ट आन्सर आहे बघा. भारताला 2023-24 मध्ये किती अब्ज डॉलर्स एवढी थेट परकीय गुंतवणूक झाली? तर 44.43 अब्ज डॉलर. लक्षात ठेवायचं आहे. केदार जाधवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो कोणत्या राज्याच्या संदर्भात होता? तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये होता. जागतिक सायकल दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 3 जूनला बघा साजरा करण्यात येतो. देशामध्ये 2023-24 हंगामामध्ये किती लाख टन साखर उत्पादन झालं? तर 316 लाख टन इतकं बघा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यामधील शालेय अभ्यासक्रमामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा समावेश करण्यात आला? तर केरळमध्ये. भारतामध्ये 2023-24 मध्ये कोणत्या देशामधून सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक झाली? तर सिंगापूरमधून झाली बघा. लक्षात ठेवायचं आहे, सिंगापूर. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक किती जागा जिंकल्या आहेत? तर 240 जागा. लोकसभेमध्ये सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत? तर 99 जागा या